चोरट्या जेरबंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. बीट अंमलदार तेजस कांबळे. सांगली कोल्हापूर हायवेवरून उजवीकडे रामलिंग शंकर महादेवाच्या मंदिराकडे जाणाऱ्या फाट्यावरील कटलरी आणि स्टेशनरी दुकानात 4 ते 5 अज्ञात चोरांनी साहित्य अस्ताव्यस्त करून तेथील रोख रक्कम लंपास केली आहे. चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले दिसून येतात. हा प्रकार रात्री 7 ते 8 या दरम्यान घडलेला आहे. तसेच आळते गावातील मातंग समाजातील संतुबाई देवळा लगत असणाऱ्या घरातील लहान मुलीच्या डोक्यात काठीने मारहाण करून त्या घरातील रोख रक्कम 30,000 रुपये लंपास केले आहेत. तसेच हातकणंगले कुंभोज रोडवरील विनोद पाटील यांच्या मळ्यात रात्री उशिरापर्यंत त्या चोरट्याने धुमाकूळ घातला. आतून दरवाजा घरातील मंडळींनी घट्ट पकडून धरल्याने त्या चोरट्यांना तो दरवाजा उघडता आला नाही, म्हणून अनर्थ टळला. असाच प्रकार रोज होणार असेल तर याला जबाबदार कोण, असा सवाल भयभीत झालेल्या नागरिकांना पडू लागला आहे. पोलीस प्रशासनाने अशा भुरट्या चोरांच्यावरती तातडीने मोठी कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत भयभीत झालेल्या आळते गावातील नागरिकातून होत आहे. आळते गावचे बीट अंमलदार तेजस कांबळे यांच्याशी आमच्या N51 न्यूजचे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज यांनी फोन करून माहिती घेतली असता तेजस कांबळे म्हणाले, CCTV फुटेजवरून याची माहिती लागते का हे बघण्याचे काम सुरू आहे. ते फुटेज आमच्या वरिष्ठांच्या मार्फत सायबर शाखेला पाठवले आहे. त्यावरून चोर कोण आहे हे समजताच तो चोर आमच्या कस्टडीत असणार. गावकऱ्यांना जरी अनोळखी व्यक्ती किंवा त्यांची हालचाली आढळून आल्यास मला किंवा 112 या टोल फ्री नंबरवर फोन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.